आत्मवंदन सगळ्यांना. खूप हृदयापासून सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी, आपल्या सगळ्यांची उच्च स्व, आपल्या सगळ्यांचा उच्च आत्मा, या ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्ती ज्या प्रकाशाच्या मार्गावर आहेत, जी प्रकाशाची रूप आहेत, डिवाइन लाईटची सगळ्या एनर्जीज, ऍस्ट्रल आणि असेंडेड मास्टर्स, ज्यांच्या प्रकाशामध्ये मार्गदर्शनामध्ये आपण युनिफाईडचा हा जर्नी करत आहोत, त्या सगळ्यांना अनेक प्रणाम, त्या सगळ्यांचे आभार, त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. थँक्यू. तर आज आपण 7व्या आठवड्याच्या सरावाला सुरुवात करतोय. आपण आधी आपलं ध्यान घेऊ, एक सराव घेऊ, पूर्ण करू आणि त्याच्यानंतर आपण एक 15-20 मिनिटाचं आपलं सत्र झाल्यानंतर आपल्या 7व्या धड्यावर आधारित काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे. तर एक प्रश्न म्हणा, एक चर्चा आपल्यामध्ये, की कुठपर्यंत आपल्या आतमध्ये उतरलंय किंवा आपण जरी धडा वाचला असेल पण आपण कशा पद्धतीने समजून घेतोय ते. आपला दृष्टिकोन काय आहे त्याच्याकडे बघण्याचा, हाच त्याच्या मागचा हेतू आहे. जसं बाबाजींनी सांगितलंय की युनिफाईड आपण कुणाकडून शिकत नाही आहोत, तर आपण केवळ चर्चा करतोय आपल्या अनुभवातून, किंवा आत्ताच आपला हा 7वा धडा सुरू झालाय. सत्यासहित क्षमा करणे हा मागचा आपला धडा होता. तर साधारण ह्याच्यावर आधारित आपल्या मनामध्ये काय गोष्टी येत आहेत, आपल्याला काय वाटतंय, आणि खास करून हा जो 7वा धडा आहे ज्याच्यामध्ये आपण विचारांमध्ये सुधारणा करत, कारण विचार हे आपलं आत्ता वर्तमान आणि आपण ज्याला भविष्य म्हणतो, हे सगळं त्याच्यावर आहे. आपलं वास्तव सगळं, आपली रियालिटी आपण आपल्या विचारांनी बनवतोय, निर्माण करतोय. त्यामुळं ह्या धड्याला आपण एक आपल्या आयुष्यात एक नवीन संधी म्हणून बघायला हरकत नाहीये, की कसं आपण आता इथून पुढे आपलं आयुष्य जगणार आहोत, हे सगळं आपल्याला आपल्या विचारांच्या, आपल्या विचार आणि ईश्वराचा विचार हे दोन्ही एक करून आपण त्याची निर्मिती करणार आहोत. म्हणून मला आपल्या सगळ्यांबरोबर ही थोडी एक चर्चा करायची आहे. तर जरूर आपण 15 ते 20 मिनिटं आपलं सत्र घेऊ, आपण सराव करू जो आपल्याला 7व्या धड्यात सांगितलाय. सोबत सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं की आपण कुठल्याही धड्यामध्ये पोहोचू पुढे सुद्धा, पण त्यातले काही जे ठराविक असे जे सराव आहेत ते आपल्याला रोजच्या रोज करायचेच आहेत. आता तुम्हाला माहिती असेल की ईश्वरासोबत एक होणं, आभास स्वच्छ करणं, लॉक करणं, ईश्वराच्या गुणांना आठवणं आणि त्या गुणांमध्ये स्वतःला बघणं. मी सुद्धा त्याच गुणांमध्ये आहे. सोबत रात्री झोपताना आणि दिवसभरात जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा आभा स्वच्छ करणं, लॉक करणं. आतून मला जेव्हा फिलिंग येतं की मला एक विचार प्रकट होतो, आता आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आपण, जे मला आतून सांगितलं जातंय. आणि ज्या क्षणी मला जाणवतं लक्षणं काय आहेत की आपल्या आभामध्ये अनिमंत्रित प्रभाव आले असतील. त्याची लक्षणं म्हणजे चिडचिड होणं, थकवा येणं, असा कुठलाही एक एक प्रसंग, एक परिस्थिती जी प्रेमामध्ये नाहीये, जी आनंदाची नाहीये, जी आपल्याला आनंद देत नाही, प्रेम देत नाही. आपल्याला शंका, डाऊट्स येत आहेत खूप. कन्फ्युजन होतंय आपल्याला विचारांमध्ये उगाचच छोट्या छोट्या गोष्टींवरून. आपल्याला बिनकामाचा मुडीनेस फील होतोय. चिडचिड होतीये सारखी. आणि आपल्याला जाणवतंय की मी प्रेमात, आनंदात नाहीये. म्हणजे मी ईश्वराच्या विचारात, गुणांमध्ये आत्ता नाहीये. त्या क्षणी आपली आभा जी आहे ती स्वच्छ करा, लॉक करा. पहिल्यांदा स्वच्छ करणं महत्वाचं आहे, कारण आभामध्ये जे काही अनिमंत्रित प्रभाव आहेत त्यांना आपण दूर करतोय आणि मग ती लॉक करून टाकतो. तर ह्या दोन्ही स्टेप महत्वाच्या आहेत. त्यातली एक पण स्टेप आपण मिस नाही करायची. अगदीच आपण जेव्हा बाहेर पडलोय आणि आपल्याला वाटतंय की मी काही असं चिडचिडेपणा नाहीये किंवा मला थकवा नाही जाणवत आहे, तर त्यावेळी आपण फक्त आभा लॉक करू शकतो. कुठे सांगितलं बाबाजींनी? गर्दीच्या ठिकाणी, आजारी माणसांना आपण भेटायला गेलो, हॉस्पिटलच्या वगैरे अशा गोष्टी जिथं आपण जातो. प्लस नकारात्मक असं कुठलीही सिच्युएशन असेल, भांडणं, तंटे चालू असतील, कुठे काही गोंधळ चालला असेल, अशा प्रत्येक ठिकाणी आपली आभा इमिजिएटली लॉक करायची. हे छोटे छोटे सराव आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला आठवेल, जेव्हा मला असं वाटतंय, असं आतून एक फिलिंग येते मला, त्यावेळी आपण ईश्वराच्या गुणांना आठवायचं, सोबतच आपल्या हृदयातून प्रेम प्रकाश पाठवायचा संपूर्ण सृष्टीला. तर हे
हे तुम्हाला आत्ता कदाचित हे आपण जे सराव करतोय ना, हे कदाचित असं वाटेल की खरंच ह्याचा इम्पॅक्ट होतोय का? पण ह्याचा इतका मोठा परिणाम आहे, ह्याचा खूप मोठा परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे हे सराव सुरू ठेवा. ह्याचे परिणाम तुम्हाला जाणवतील अजून काही दिवसांमध्येच. आत्ता जाणवत पण असतील. आपल्याच एक रश्मी ताई म्हणून मास्टर एजंटचा मला आज फोन आला होता आणि त्यांनी मला तो अनुभव पण सांगितला. त्या नुकत्याच जॉईन झाल्यात, पण इमिजिएटली त्यांना ते फील झालं, की जेव्हा प्रेमाच्या लहरी बाहेर टाकतात, त्यावेळेस कसं फील होतं ते. त्यांनी आज ते लगेचच त्यांना ते फील होत होतं. त्यामुळे असं असं काही नाहीये, की आपण नुकताच हा सराव सुरू केलाय, तर खरोखर आपल्याला ते जाणवतं का? तर ते जाणवतं आणि त्याचे परिणाम पण खूप पॉवरफुल आहेत. तर ह्या लहरींमध्ये जेव्हा आपण बाहेर पाठवत असतो, तेव्हा आपण स्वतः प्रेमाच्या त्या स्पंदनांमध्ये असतो आणि आपले व्हायब्रेशन्स बदललेले असतात. आपल्याला आपण वेगळ्याच ऊर्जेमध्ये गेलेलो असतो. त्यामुळे हे सराव जरी छोटे वाटले, तरी ह्याचे परिणाम खूप मोठे आहेत. तर ह्या गोष्टी करायच्याच रोजच्या रोज आणि मग आपला 6वा, 5वा, 4था जे काही धड्यांचे आपण करतोय सराव. जसे की मला असं वाटतं, की कुठल्या तरी माणसाबद्दल राग येतोय, त्या क्षणी आपण विचारायचं डोळे बंद करून, की अशी कोणती माणसं आहेत ज्यांना मी क्षमा करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला आपला उच्च स्व त्या लोकांबद्दल माहिती देतो किंवा त्या घटना आठवून देतो. येता जाता रस्त्यात कुठे काही झालं, आपली भांडण झाले, छोटे वाद झालेत, तर ते आपल्याला आठवतं किंवा जुनं काहीतरी. तर हे आपल्या वेळ बघून आपल्याला ज्या ज्या क्षणाला असं वाटतं, त्या वेळेमध्ये जे काही आपण 7 धडे शिकलो त्याचा वापर करायला सुरुवात करा. पहिला विभाग हा आपला उच्च स्व सोबत कम्युनिकेशन करण्याचा आहे आणि आपला 7ही धडे आपले संपलेले. आपला पहिला विभाग संपलेला आहे, जिथं आपण आपल्या उच्च स्व सोबत कम्युनिकेशन करतो, सुरू केलं आपण. पुढचे जे विभाग आहेत, हे आपल्या कल्पनेपेक्षा पण वेगळं सत्य घेऊन येणार आहे. जसं आपण आता काल बघितलं, की विचारांमध्ये सुधारणा करायचा हा आठवडा आहे, की आपण आता उच्च स्वला आपण मागणार आहोत, की माझे कुठले विचार अ, मध्ये मला सुधारणा करणं गरजेचं आहे आणि जो काही प्रसंग घडला त्यामध्ये कुठले विचार होते. हे 2 सराव या आठवड्याचे आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण मॅनिफेस्टेशन शिकणार आहोत, की बाबाजींनी नुसताच प्रॉब्लेम नाही सांगितलाय आपल्या आयुष्यात, की हे सुधारा, ते सुधारा असं नाहीये. आता त्या विचारांना सुधारल्यानंतर हळू आपण ती प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर आता आपल्या आयुष्यामध्ये जे पाहिजे त्या इच्छा कुठल्या? लोकांना हे इच्छा पण कळत नाहीत बघा आपल्याला, की मला काय पाहिजे हे पण आपल्याला कळत नाही. इतकी भोळी निरागसता जसं बाबाजी म्हणतात तसे आपण आहोत, की आपल्याला हेही माहीत नसतं, की मला काय मिळवायचंय. बऱ्याचदा आपण कन्फ्यूज असतो, की माझ्या इच्छाच मला माहीत नाहीयेत, की मी काय करू हेच कळत नाही मला. असं होतं ना? त्यामुळं इच्छा मिळवायचे मार्ग अनेक आहेत. पण इच्छा काय आहे? खरी इच्छा काय आहे, की जी मला आनंद आणि समाधान देईल? तिथंच आपण अडकतो. तेच आपल्याला माहीत नाहीये. म्हणजे गावाला जायचे रस्ते अनेक आहेत, पण कुठल्या गावाला जायचं हेच माहीत नाहीये. करेक्ट आहे? त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढचा आठवडा रिव्ह्यू आहे आपला. तो आठवडा तसाच जाणार आहे. त्यानंतर जेव्हा आपला नवीन विभाग सुरू होतोय, त्याच्यामध्ये पुन्हा 7 धडे आहेत. त्या विभागामध्ये पहिला धडा जो आहे, तिथं आपण आपल्या वास्तविक इच्छा जाणून घेणार आहोत. आणि ते जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आपल्या आयुष्यात आलेलं असेल त्यावेळी. कारण तिथून आपल्याला समजणार आहे, की माझी खरी इच्छा काय? मला काय करायचंय? हे सगळं आपल्याला खूप डीपमध्ये जाऊन शिकवणार आहेत बाबाजी. त्यामुळं ही तर आपला एक सुरुवात झाली 7 आठवड्यांची, जी माझ्यासाठी तर अतिशय सुंदर. मला खूप उत्साह वाटतो जेव्हा मी युनिफाईड बद्दल बोलते तेव्हा. कारण मी ते जगली आणि त्याचे मला प्रचंड फायदे, अनुभव आलेले आहेत. एक म्हणतो ना आतून एक संतुष्टी, एक समाधान मी युनिफाईडमध्ये आल्यापासून सुरू केलं अनुभव करायला. त्यामुळं ह्या ही तर फक्त सुरुवात आहे. ह्या आठवड्याचे हे जे सराव आपण करतोय, हे रोज सुरू ठेवा. आणि मग जशी-जशी वेळ येईल, जसं कुणाला माफ करायची वेळ येईल, की मग क्षमाचा सराव करायचा, की मला सांगा कोण आहेत ते? असं म्हणून डीपमध्ये जाऊन बोलायचं. आणि मग ते आपल्या उच्च आत्म्याबरोबर कम्युनिकेशन आपलं वाढतं. आपल्याला सायन्स पण मिळत जातात भरपूर. तर ह्यानुसार आपला हा सराव सुरू ठेवा. पुढचे येणारे आठवडे आपल्याला भरपूर काही घेऊन देणार आहेत आपल्यासाठी. खूप काही शिकवणार आहोत आपण, की कशा इच्छा विचारायच्या, वास्तवामध्ये काय इच्छा, त्या मॅनिफेस्ट कशा करायच्या, ह्याचे टेक्निक शिकणार आहोत आपण. अशा अनेक गोष्टी युनिफाईडमध्ये आहेत. तर चला आपण सगळेजण आपल्या 7व्या धड्याचा सराव कसा करायचा, अभ्यास कसा करायचा, कसं ध्यान करायचं रोज आपल्या उच्च आत्म्याबरोबर, त्याला कसं विचारायचं, की माझ्या कुठले विचार आहेत ज्याच्यात मी सुधारणा करायची गरज आहे. हे आपण एकदा शिकून घेऊ. ज्यामुळे तुम्ही
ते तुमच्या वेळेत, शांत वेळेत सुद्धा करू शकता. तसं तर धड्यामध्ये दिलेलं आहे. पण तरी सुद्धा जेव्हा आपण सगळे मिळून हे ध्यान करतो, तेव्हा आपल्याला ते जास्त त्याची एनर्जी जाणवते. तर आपण सगळेजण शांत अवस्थेमध्ये, ध्यानाच्या अवस्थेमध्ये येऊ. अगदी सहज होऊन बसा, जिथं शरीर आपलं पूर्ण रिलॅक्स स्टेटमध्ये असेल. काही वेळाचं आपण ध्यान घेणार आहोत आणि त्यानंतर कालच्या धड्यावर आधारित काही प्रश्न मी विचारेन. आपण चर्चा करू त्या प्रश्नांवर. तर अगदी सहज होऊन सगळ्यात आधी आपल्या शरीराला रिलॅक्स करत आरामदायी स्थितीमध्ये घेऊन या. एक मोठा श्वास घेत आपल्या तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढा. अजून 2-3 मोठे श्वास घेत आपल्या शरीराला आधी स्थिर, शांत करा. आपल्या मस्तकापासून पायापर्यंत एकदा शरीर बघा आणि आरामदायी शरीराशी बोला की अगदी स्थिर आणि रिलॅक्स हो. शिथिल करा सगळे शरीराचे भाग, पूर्ण शिथिल करा. सैल ढिले सोडा एकदम. आपलं मस्तक, चेहरा, डोळे अगदी अलगद बंद. कान, नाक, घसा, आपल्या गळ्याचा भाग, मान पूर्ण शिथिल, सैल. आपले खांदे अगदी सैलसर, अगदी ढिले सोडायचे. छाती, पोट, स्वादिष्ठान ओटीपोट, शरीराचं बूड आणि पाय अगदी तळपायापर्यंत. दोन्ही हात, संपूर्ण शरीर वरून खालपर्यंत अगदी शिथिल आणि सैल सोडून द्या. केवळ आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा. बाकी सगळ्या शरीराला आता विश्रांती. दीर्घ श्वास घेत प्रत्येक श्वास तोंडाने बाहेर सोडताना शरीराला अजून रिलॅक्स करत जा. अजून सैल. संपूर्ण जागृत अवस्थेमध्ये आपण हा सराव करणार आहेत. आता हळूहळू आपल्या श्वासांवर लक्ष देत, श्वासांना आपल्या फील करत आपल्या छातीच्या मध्यभागी या. आपली सगळी जाणीव, जागृती, आपलं लक्ष, अवेअरनेस छातीच्या भागावर. आपला उजवा भाग छातीचा फील करा. आपले दोन्ही हात सुद्धा ठेवू शकता, कारण स्पर्शाने आपल्याला जाणीव जास्त होती. आणि डावा भाग सुद्धा. एक मोठा श्वास घेत आपल्या हृदयाची स्पंदन आपल्याला जाणवत आहेत का बघा. जितका मोठा श्वास घेता येईल तितका घ्या. अगदी सावकाश आपल्या नाकाने आरामात बाहेर जाऊ दे. छातीच्या मध्यावर आपलं सगळं लक्ष हळूहळू एक एक श्वासांनी खोलवर उतरा.
आपलं हृदय जिथं भरपूर ऊर्जा साठली, ऊर्जेचं मोठं न संपणार असा एक सोर्स आहे तिथं, एक स्रोत आहे, प्रेमाची ऊर्जा भरून आहे. आता या छातीवर मध्यभागी एक एक श्वास आपला येतोय जातोय. आपण सगळेजण आता या क्षणाला आपल्या हृदयामध्ये आलोय, आपल्या केंद्रामध्ये. या क्षणाला सगळं सोडून द्या, केवळ आपल्या हृदयाला फील करा. आपली संपूर्ण चेतना हृदयामध्ये, आणि या शांततेमध्ये हृदयाची धडधड ऐकत हे सत्य आतमध्ये उतरवा. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझा ईश्वर, माझा उच्च आत्मा, जो सतत माझ्यासोबत आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत, त्याचे सगळे विचार माझे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान आहे. माझ्यात सुद्धा खूप प्रेम, प्रकाश, आनंद, समाधान. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. मी सगळीकडे भरून आहे. मी समृद्धी आहे. मी उत्साह आहे. मी प्रत्येक क्षणाला परिपूर्ण आहे. अनंत ऊर्जा आहे. मी निर्माण करताय. आपल्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवा. मी या ब्रह्मांडाला, ईश्वराच्या प्रत्येक रचनेला प्रेम आणि प्रकाश पाठवतो. ईश्वराच्या त्या विचाराला प्रेम पाठवतो ज्यातून या सृष्टीची आणि माझी निर्मिती झाली. मी स्वतःला प्रेम पाठवतो. माझ्या विचारांना, गुणांना, सगळ्याला प्रेम पाठवतो. मीच प्रेम आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला प्रेम आणि प्रकाश पाठवतो. स्वतःबद्दल खूप प्रेम अनुभव करा जागृतीने. मीच प्रेम आहे. मी ईश्वराचा अंश आहे.
च्या प्रतिमेत बनलोय. माझ्या आभा मंडळमध्ये जे काही न बोलवलेले प्रभाव आले आहेत, त्या सर्वांना मी प्रेम पाठवतो. मी सगळेजण ईश्वराच्याच रूपात बनला आहात. मला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या त्या स्थानी निघून जा. मी माझ्या उच्च स्वला आग्रह करते की तू या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. माझी आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. हे उच्च स्व, आता तू मला माझे ते विचार सांग ज्यांच्यामध्ये सुधारणा करायची मला गरज आहे. असे विचार तू मला दे. ज्यामध्ये काहीतरी सुधार करणं गरजेचं आहे. असे कुठले विचार आहेत जे मला ईश्वरी गुणांचा अनुभव घेऊ देत नाहीयेत, जे घेण्यासाठी मी या शरीरात आले. तू अशा विचारांची माहिती मला दे, जेणेकरून त्या विचारांमध्ये सुधार करायचं काम मी करू शकते. अगदी हृदयापासून आपल्या उच्च स्वचे आभार मानत, त्याला प्रेम पाठवत हा प्रश्न आपण त्याला विचारू. त्याला सगळं माहिती आहे. काही क्षण डोळे मिटून शांत बसू आणि काय उत्तर येतंय आपल्या हृदयात जाऊन बघू, खोलवर.
आपल्या मनामध्ये जे कोणते विचार आले, ज्यांना सुधारण्याची आपल्याला गरज आहे, ते विचार लक्षात ठेवा आणि सत्रातून बाहेर आल्यानंतर लिहून घ्या. हा सराव पुन्हा एकदा करा आठवडाभर. हळूहळू आपला आतला आवाज जास्त स्पष्ट होत जाईल. सरावाने आपला उच्च आत्मा आपल्याला हे मार्गदर्शन देण्यासाठी सतत उत्सुक असतो. त्यामुळं तो आवाज आपल्यापर्यंत येणार हे नक्की. आता आपण या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करत हळूहळू या सत्रातून बाहेर येऊ. आपले हात डोळ्यांवर ठेवत 5 अंक मोजू. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूवार आपले डोळे उघडत पुन्हा एकदा आपण आपल्या सत्रामध्ये सहभागी होऊ. तर ह्या पद्धतीने हा सराव पुन्हा एकदा करा. उद्या, परवा, आपलं उद्याचं सत्र आपलं समृद्धीताई घेतील शुक्रवारचं. पण आपण 15 मिनिटं, 10 मिनिटं आपल्या हृदयावर अशा पद्धतीने सराव सुरू ठेवा. आपल्याला हे विचार केवळ या सत्रादरम्यान नाही, तर दिवसभरामध्ये कधीही हे विचार येऊ शकतात, ज्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची गरज आहे. त्यामुळं आपल्या विचारांच्या बाबतीत काम करत असताना थोडं जागृत राहा. कारण आपला उच्च आत्मा आपल्याला कुठल्याही अशा वेळेमध्ये आपल्याला आपल्या विचारांबद्दल जागृती करून देतो, सांगतो. तर काहीच वेळ राहिलेला आहे, 6 मिनिटं राहिली. जर गरज पडली तर आपण थोडा वेळ पुन्हा आपल्या ह्या लिंकवर जॉईन होऊ. कारण आता जे काही आपल्याला काही बोलायचंय ह्या विषयी ते फार महत्वाचं आहे. त्यातला पहिला एक आहे तो म्हणजे की कुणाकुणाला असं वाटतं की आपल्या आयुष्यात जर काही मिळालं, कुठली चांगली गोष्ट घडली, तर त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? म्हणजे आपल्या आयुष्यात जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, तर त्या गोष्टीसाठी आपण कुणाला जबाबदार धरायचं? आपल्या स्वतःला की देवाला? त्याचे आभार कुणाचे मानायचे? म्हणजे त्याचं श्रेय कुणाला द्यायला पाहिजे? आपल्या स्वतःला की आपल्या भगवंताला? तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे मला कृपया सांगा. कुणाची इच्छा आहे बोलायची जरूर बोला, न थांबवता स्वतःला. रजनीताई म्हणतायत भगवंताला. हम्म. अजून अजून कुणाचा आतमधून काय आवाज येतोय? काय वाटतंय आपल्याला? स्व- स्वतः स्वतःचे आभार. स्वतःच्या कारण आपले विचार हे मुख्य आहेत ना. पण अजून कुणाला काय? आपल्या विचारांनी आपण क्रिएट करतो सगळ्या गोष्टी. स्वतःला स्वतःला. हम्म. तर हाच एक महत्वाचा पॉइंट आपण लक्षात घेऊ की कालच्या धड्यामध्ये शेवटी शेवटी एक वाक्य होतं बाबाजींचं की श्रेय आणि दोष हे दोन्ही स्वीकार करा. आज जर कुणाला असं बोलताना वाटत असेल, सांगताना किंवा मनामध्ये की माझ्या आयुष्यात जे काही मिळालंय ना, त्यासाठी भगवंत जबाबदार आहे, ईश्वर त्याचं कारण आहे, तर थोडंसं तिथं विचार करा की बाबाजींनी आपल्याला सांगितले की श्रेय पण तुम्ही घ्या
आणि दोष पण तुम्ही घ्या त्याचे. आत्मनिर्भर, पूर्ण जबाबदारी आपण स्वतःवर घ्या. हे सांगण्यामागं खूप मोठं रिझन आहे, लक्षात ठेवा. आपल्याला ईश्वराच्या विचारातून ईश्वराने निर्माण केलंय, म्हणून आपण कायम त्याचे आभार मानणार आहेत, कारण त्याच्यापासून आपली निर्मिती आहे. पण आपल्या निर्मितीला आपण जबाबदार आहेत, आणि आपली निर्मिती म्हणजे जे काही माझ्या आयुष्यात घडतंय ते. कारण आज एका मास्टर कडून मला बोलताना ते ऐकलं, त्यांना माहिती आहे ज्यांच्याबद्दल मी बोलते, त्यांना कळलं असेल, कारण मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही इतके दिवस असा विचार करत असाल, जो की ठीक आहे, बरोबर आहे, तो चुकीचा नाहीये, कारण आपल्याला तेव्हा ज्ञान नव्हतं. पण आता जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतायत, तेव्हा आपण हळूहळू त्या सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे, की ईश्वराने मला निर्माण केलंय, वडिलांनी मुलाला जन्म दिलाय. ठीक आहे, तो मुलगा वडिलांच्या बाबतीत कायमच कृतज्ञ पाहिजे, उपकार त्याचे लक्षात ठेवले पाहिजेत, प्रेम असलं पाहिजे वडिलांबद्दल. जे काही संस्कार द्यायचे ते आई वडिलांनी दिले मुलाला. पण मुलाचे विचार आई वडील नाही घडवू शकत. आपण कितीतरी गोष्टी उदाहरणं बघतो, आई वडिलांनी चांगले संस्कार देऊन पण मुलं बिघडतात. ह्याचा अर्थ काय आहे, की त्यांचे विचार आणि त्यांची रियालिटी ते स्वतः निर्माण करतात. आई वडील त्याला जबाबदार आपण म्हणू शकत नाहीत, की तुमचे संस्कार चुकीचे. कारण आई वडिलांमुळं मुलांवर संस्कार होतात हे मान्य आहे, पण सगळेच विचार आई वडिलांचे आहेत असं नाहीये ना. जर आई वडिलांच्या शिकवण चांगली आहे आणि मुलांनी जर ती शिकवण घेतली आणि त्यांच्या विचाराप्रमाणे काम केलं, तर आई वडिलांची, जसं आपण ईश्वराच्या विचारांमध्ये राहून काम केलं, तर ईश्वराचे सगळे विचार आपले, मग आपली जी रचना आहे, आपली जी निर्मिती आहे ती ईश्वरासारखी आहे, समृद्ध, आनंदी त्याच्या गुणांमध्ये. पण तसं होत नाही. आपण आपल्या विचारांनी जे काही नको आहेत, जे ईश्वराचे विचार नाहीयेत, असे विचार आपल्या निर्मितीमध्ये आणतो आणि तशी एक रचना आपल्या भोवती करतो, म्हणून आपल्याला दुःख मिळतं. हे काल आपण बघितलं. म्हणून बाबाजी म्हणतात, की जरी मुलाला आई वडिलांनी जन्म दिलाय, हे मान्य आहे, त्यासाठी आपण ईश्वराचे अनेक वेळा दिवसातनं आभार मानायला पाहिजे, आणि ते आपण करतो. आपण काय म्हणतो, की मी ईश्वरासोबत एक आहे, एक आहे, एक आहे, एकीकृत आहे, आणि ईश्वराचे सगळे विचार माझे आहेत. जेव्हा आपण हे बोलतो, तेव्हा आपण ईश्वराला आभार मानल्यासारखंच आहे, कारण त्याच्या विचारातून आपण आलेलो आहोत, आपण त्याचं मॅनिफेस्टेशन आहोत. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्या सगळ्या सुखाचा श्रेय, क्रेडिट आपण ईश्वराला, की त्याच्यामुळं आपल्या विचारांनीच आपली निर्मिती झाली. आपल्या दुःखाचं पण, जेव्हा आपण दुःख येतं तेव्हा लोक दुःखामध्ये, संकटामध्ये म्हणतात की कसला देव आहे आणि काय आहे हे सगळं, असं म्हणून दोष देतात. पण तसं न करता दुःख पण आपल्याच विचारांनी तयार झालंय, आणि जे काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्यात त्या आपण आपल्याच विचारांनी निर्माण केलंय, हे समजून घ्या. आता आपण शिकलं पाहिजे. ते बाबाजी एका वाक्यामध्ये, जेव्हा तुम्ही धडा नीट वाचला तर तुम्हाला नीट कळेल परत एकदा, की हेच बाबाजींनी सांगितलंय. शेवटचं एक वाक्य, मला वाटतं शेवटच्या पॅराग्राफ मध्ये. तर हा पॉइंट खूप व्यवस्थित क्लिअर ठेवा आपल्या मनामध्ये. आज त्या मास्टर कडून जेव्हा मी ऐकलं, तेव्हा मला समजलं बाबाजी मला काय सांगण्यासाठी सांगतायत ग्रुपमध्ये. म्हणून मी आज ठरवलं की हे ध्यान झाल्यावर आपण पहिला हा विषय बोलायचा. तर असेच 2 विषय अजून मला सांगायचेत ह्या धड्यासंदर्भात. त्यासाठी आपण सगळेजण ह्याच लिंकवर पुन्हा जॉईन करा, कारण उद्याचं सत्र आपलं समृद्धीतही घेणार आहे. त्यामुळे आज ते कव्हर करू आणि थांबवू आपलं सत्र.